राहू द्यायचं, म्हणजे तो मुरून जातो पीठ. मुरल्यानंतर तुम्ही अशा पुऱ्या बनवू शकता. असे छोटे छोटे लोया घ्यायचे, छोटे छोटे उंडे घ्यायचे, त्याला गोल गोल करायचं, थोडं आटा लावायचा आणि त्यानंतर असं बनवून घ्यायचं. हे बघा, असं गोल 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 वर खाली उलटं सुलटं करायचं आणि हातानं असं फिरून घ्यायचं. गोल म्हणजे गोल झाली पाहिजे या टाईपमध्ये थोडं करायचं. आणि गॅसवर आपली कढई ठेवून त्यात तेल टाकून द्यायचं आणि तेलाला फुल फ्लेम म्हणजे फुल जाळ करायचा आणि त्याला गरम होऊ द्यायचं. तेलाला गरम झाल्यानंतरच त्याच्यात आपण पुऱ्या टाकून तळून घेऊ. तर ते पण तुम्हाला दाखवू. 2-3 पुऱ्या आम्ही तळून घेतो. बनवणं चालू आहे बघा. या टाईपमध्ये बनवू शकता तुम्ही. हे बघा, कढीला उकळी आलेली आहे. हे बघा, आता गॅस कमी केल्यामुळे ती उकळी खाली गेली. आता आमच्या पायलबाई पहिल्यांदा बनवत आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे थोड्या लाजत आहेत त्या. तरी 2-4 व्हिडिओ बनवल्यानंतर त्या लाजणार नाहीत. ठीक आहे. एक पुरी बनवून दाखवसाल तुम्ही? दाखवा मग लवकर, चला. पलीकडचा गॅस कमी चालतो, म्हणजे हळूवार स्पीड कमी असतो त्याचा, त्याच्यामुळे त्याला तिकडे ठेवलं. हा फुल फ्लेमवर चालत असतो. आता याच्यावर तेल थोडं तापू देऊ. त्यानंतर त्यात एक पुरी टाकून तुम्हाला दाखवतील कशा प्रकारे पुरी बनवायला पाहिजे. तरी दाखवा एकदा तुम्ही, एक पुरी टाकून दाखवा. तेल तापलं नाही का अजून? तुम्हाला चेक करायचं असेल की तेल कसं तापतं, तर थोडं असं बोटल पाण्यात बुडवायचं असं आणि असं एक छिपका मारायचा. जर असं उडत असेल पाणी तर याचा अर्थ तेल आपलं तापलेलं आहे. ती कढी बघा कशी उब मारते वर. कढी पण तापलेली आहे चांगली. स्वयंपाक चालू आहे, तर तेल तापलेलं आहे चांगल्या प्रकारे. तर तुम्ही एक पुरी दाखवा आम्हाला. हां, अशी पुरी तेल तापलेले अशी तेलात सोडून द्यायची. हे बघा, असं पकडून ठेवायचं, अशी गोल गोल हलवायची. खालची साईड झाली की तिला पलटी मारायची. अशी फुगल्यानंतर लगेच अशी पलटी मारली की असं जे चुरचूर चुरचूर आवाज येतो ना, तोपर्यंत तिला होऊ द्यायचं. चुरचूर आवाज झाला, बुडबुडी निघणं बंद झाले, त्या अर्थ समजायचं की आपली पुरी तळली गेलेली आहे. आणि थोडा लालसर कलर होऊ द्यायचा त्याचा, म्हणजे ते तापलं नाही. हां, हे बघा, ही थोडी लालसर झालेली, चुरचुर आवाज येतोय आता. ओके, स्टॉप नाही होणार ते. तेच बोलत्याच्या नंतर ना तो व्हिडिओला एडिट करायला लागणार आहे. हा ना, व्हिडिओ मध्ये खूप एडिट करायला लागणार आहे.